प्रेस द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो. प्रियांनो, फार दिवसानंतर देव बाप्पाने तुमच्या परिवाराची मला आठवण करून दिली. आणि माझा देव जेव्हा कोणाची आठवण करून देतो ना, तेव्हा मी आल्याशिवाय राहत नाही. पण आता तुमचा इथला रोड बंद झाला. मी तिथं गाडी आली, म्हणलं बाबा कुठून रोड जायला आहे का नाही, पण कुठंच रोड दिसला नाही. मग पुढून आलो, म्हणलं चला आपण याच रोडनी येत होतो. या रोडनी मला ही मुलगी खेळत असताना दिसली. म्हणलं अरे रोड चालू आहे. म्हणलं इकडं जरी रोड घर बांधलं त्यांनी रोडवर, पण इकडं रोड चालू आहे. जेव्हा देवबाप दाखवतो कोणत्या गोष्टी, त्यावेळेस देवबाप त्या गोष्टी केल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपण भक्तीची सुरुवात प्रार्थनेने करू. कोण प्रेयर करेल? तोच करणार प्रेयर. हॅलो हॅलो नमस्कार. पण आता पण समाज धन्यवाद धन्यवाद देतो बाप्पा. सुंदर सुंदर प्रार्थना धन्यवाद बाप्पा. सकाळ पण कसं माफ करे सप्पा होते आणि त्याच नाव लप्पा आम्हाला सुंदर सुंदर प्रार्थना तुझ्या नावात धन्यवाद देस लप्पा. बाबा मला प्रार्थना कर संधी दिली तुझ्या धन्यवाद देस लप्पा. आम्हाला सगळ्यांना तुझी गौरी हातात घेस लप्पा. आम्ही सगळ्यांना तुझी माई माणूस होती गौरव होती लप्पा. 5-7 वर्ष सांगताना तुझ्या गौरी हातात घेस लप्पा होते आणि त्याच नाव गौरव. प्रार्थना ईश्वरनाथ मागतो नाही पप्पा. आमेन आमेन. प्रियांनो, देवाचा आत्मा अंतिम समयामध्ये जर आपल्या मनातली खोल योजना सांगण्याची इच्छा जर धरत असेल, तर सेवकाने ते सांगितलं पाहिजे का मनात ठेवलं पाहिजे? सांगितलं पाहिजे ना. प्रियांनो, मी देव बाप्पाकड हे बायबल साक्षीला आहे. काही गोष्टी अशा असतात पाळकांच्या, की पाळक हे ना ते देवाला आणि आपल्यामध्ये काही दिवस ठेवतात. आणि वचन पण आम्हाला नीतिसूत्रे 25:2 सांगतं, एखादी गोष्ट गुप्त ठेवणे यात देवाचं गौरव आहे. पण ती गोष्ट तोपर्यंत गुप्त राहते जोपर्यंत ती प्रगट होत नाही. प्रगट झाल्यावर ती गुप्त राहू शकत नाही. ते सांगणं गरजेचं आहे. जर सेवकाने ते सांगितलं नाही ना, तर सेवकाला वर हिशोब द्यायचा आहे. सेवकाला प्रभूने वचन सांगितलंय, तू जर माणसासमोर घाबरला तर मग न्यायाच्या दिवशी याचं घाबरण्याचं मी तुला विचारणं करीन. प्रियांनो, सेवक हा निडर असला पाहिजे. आणि पेंटिकॉस्टच्या दिवशी आमच्या पेत्राने आपली निडरता त्या ठिकाणी जमलेल्या जनसमूहाला दाखवली. प्रियांनो, त्या समयाला पेत्र ज्या दिवशी पेंटिकॉस्टच्या दिवशी आत्म्याच्या प्रेरणेने उभा राहिला ना, त्या ठिकाणी सर्व ज्ञानी लोक होते, अनपढ लोक नव्हते. ज्यांनी तो आवाज ऐकला ना यांच्या स्तुती आराधनेचा, ज्ञानी लोकच त्या ठिकाणी आले. ते म्हणले अरे हे तर रोजच माडीवर देव बाप्पाची प्रार्थना करत होते, पण आज फार हे जोर जोरेने देव बाप्पाची स्तुती आराधना करतात, अन्य भाषेत बोलतात. कोण कोणत्या भाषेत बोलतंय, कोण कोणत्या भाषेत बोलतंय, काय चाललंय तिथं नेमकं, आम्हाला बघायला जायचं. आणि प्रियांनो, ज्ञानी लोकांचा जनसमूह जास्तीत जास्त त्या ठिकाणी आलेला पेंटिकॉस्टच्या दिवशी दिसतो. आणि मग त्या जनसमूहामध्ये पेत्राला आत्म्याच्या प्रेरणेने उभं केलं देव बाप्पाने. आणि पेत्राने जो निडरतेचा संदेश सांगितला ना, ऐकणाऱ्या ज्ञानी लोकांमधून 3000 जणांना ती भाषा कळली. बायबलने प्रमाणित केलं. योहान 21वा अध्याय 25व्या वचनामध्ये, की देव बाप्पाने काही गोष्टी बायबलमध्ये गुप्त ठेवल्यात. आणि त्या गुप्त गोष्टी जर देव बाप्पाने एक एक प्रगट केल्या तर जगामध्ये पुरणार नाही एवढं मोठं बायबल अस्तित्वात येईल, अशा तऱ्हेचा शब्द त्या ठिकाणी सांगितलेला आहे. जेव्हा देवबाप विचारातून आणि वचनातून आपली भाषा बोलतो ना, ती भाषा आत्म्याच्या प्रेरणेची आहे. देवाचा आत्मा वचन सांगतो विचारणे सांगत असं नाही करत, किंवा विचार सांगतो वचन दाखवित नाही असंही नाही करत. कारण जे बोललं जातं ना ते वचनातलं आहे, वचनाची भाषा आहे.
हे पवित्र आत्मा प्रमाणित करतो. आणि पेत्राने पेंटिकॉस्टच्या दिवशी जो निडरतेचा संदेश दिला, त्या संदेशावरच देव बाप्पाचं कार्य पुढं चालू राहिलं. आणि त्या गोष्टी ज्या पेंटिकॉस्टच्या दिवसानंतर झाल्या किंवा होत आहेत, त्या गोष्टीचा विरोध काही जणांनी आजही केलाय. म्हणून पेत्राच्या भाषणाला काही जण महत्व देत नाही. मग त्यांनी काय आणलं परिभाषा, आम्ही पेत्राचं ऐकायचं का येशूचं ऐकायचं, आम्हाला स्वर्गात येशू घेणार आहे का पेत्र घेणार आहे. हे मानवी विचार आणले, हे बायबलचे विचार नाही. देवाच्या आत्म्याने कधी हे विचार बायबलमध्ये प्रगट केले नाही. हे माणसाने आपल्या बुद्धीला चालना देऊन पेत्राला खालच्या पातळीला ठेवण्यासाठी मग काही गोष्टी अस्तित्वात आणल्या गेल्या. पण प्रियांनो, ज्यांना अधिकारी देव बाप्पाने केलेला आहे ना, तो अधिकारी देवाच्या नजरेमध्ये अधिकारीच आहे. तुमच्या आमच्या नजरेमध्ये पेत्र काही असो, त्याला काही महत्व नाही. देवाच्या नजरेमध्ये पेत्र काय आहे ना, ते आम्हाला वरती गेल्यावर कळणार आहे. आणि पेत्राने जो निरोप दिला ना, तो निरोप त्याला स्वर्गातही देण्याचा अधिकार होता आणि पृथ्वीवरही देण्याचा अधिकार होता. पृथ्वीवर त्याने देवाने जो अधिकार दिला, तो अधिकार त्याने निरनिराळ्या गावांना जाऊन तो आपला अधिकार व्यक्त केला, असं बायबल आम्हाला शिकवतं. प्रियांनो, बायबलमधून एक वचन आपण काढूया आणि त्या वचनातून आज देवबाप थोडंसं बोलणार आहे. काढूया प्रेषितांची कृत्य 5वा अध्याय, नवीन करारामध्ये प्रेषितांची कृती. त्याच्यानंतर ते जे ठेवलं ना, त्याच्यानंतर थोडे पानं उलटायचे. काढलं 5वा अध्याय काढ, 15-16 वचन वाच बाळ. इतके की लोकांनी दुखण्याकरास मार्गात आणून बाजारावर व पलंगावर ठेवते, यासाठी की पेत्र येत असतात त्याची सावली तरी त्या खालील कोणावरही पडली. आणखी यरुशलेमेच्या आसपासच्या चोहाकडल्या गावातून लोकसमुदायास दुखेकऱ्यास व अशुद्ध आत्म्यांनी पडलेल्यास घेऊन इथे येत आणि ते सर्व बरे होत असत. बस प्रियांनो, देव बाप्पाने पेत्राला एवढा मोठा अधिकार पेंटिकॉस्टच्या दिवसानंतर दिला की जो अधिकार येशू ख्रिस्ताने आपल्या सेवा कार्यामध्ये वापरला नाही, तो अधिकार पेत्राला प्रभूने प्रदान केला. येशू ख्रिस्ताच्या सावलीने बायबलचा आत्मा सांगत नाही की कोणताही आजारी बरा झाला म्हणून. अख्खं बायबल शुभवर्तमान आम्हाला कुठंच हे प्रमाण देत नाही की येशू ख्रिस्ताच्या सावलीने आजारी लोक बरे झाले. परंतु पेत्राच्या बाबतीत आम्हाला दिसतं की पेत्राची सावली कोणत्याही आजारावर पडली, तो आजारी किती भयानक आजारी असो या साधारण आजारी असो, तो पेत्राच्या सावलीने बरा झाला, असं बायबल आम्हाला शिकवतं. कारण जी अग्नीची जीभ पेत्रामध्ये उतरली होती पेंटिकॉस्टच्या दिवशी, ती अग्नीची जीभ देवाचं गौरव करण्यासाठी पेत्रामध्ये उतरली होती. देवाचा आत्मा येतो ना, तर कार्य करण्यासाठी येतो. देवाचा आत्मा कोणामध्ये आला ना, तर शांत बसण्यासाठी येत नाही. आणि ज्याच्यामध्ये आत्मा असतो ना, तो कधी शांत बसत नाही. प्रियांनो, हे माझ्या पण अनुभवावरून मी बोलू शकतो, कारण मी रोज सेवेला जाणारा आजही सेवक आहे. या रूटला देवबाप आता एवढं मला दाखवित नाही, म्हणून या रूटला माझं येणं जरा कमी झालंय. पण 3 रूटला माझं आजही जाणं आहे. शिरूर रूटवर जाणं आहे, डौन रूटवर जाणं आहे आणि एक औरंगाबाद रूटवर जाणं आहे. या 3 रूटावर आजही माझी गाडी
धावत आहे. पण या मनमाड रूटला थोडीशी माझी गाडी आता थंडावण्याच्या मार्गावर आलेली, कारण देव बाप्पाला जशी सेवा करून घ्यायची आहे तशी सेवा तो करून घेतो. कारण सेवा प्रभूची आहे, सेवा सेवकाची नाहीये. सेवक प्रभूचा गुलाम आहे, प्रभू सेवकाचा गुलाम नाहीये. म्हणून गुलामाचं काम असतं जो प्रभू सांगत ते गपचूप करायचं. सेवक जर आपल्या मनाने काय करू लागलं ना तर देव म्हणतो हा माझं न ऐकणारा झाला. आणि प्रभूच्या विरोधात वारंवार जर कुणी वागत केलं मग देव बाप त्याच्यातून आपला आत्मा काढून घेतो. आणि देव बाप्पाचा आत्मा जर निघून गेला ना प्रियानो कोणामधून, त्याला देवाची सेवा करणं शक्य नाही. आत्मा आहे तर बोलणं आहे, आत्मा नाही तर तुम्ही काय बोलू शकत नाही, तुम्हाला काय सांगता येणं शक्य नाही. कारण आत्म्याजवळ जो ज्ञानाचा, बुद्धीचा, रहस्याचा, गुजाचा ठेवा आहे ना तो ठेवा सेवकाजवळ नाही. म्हणून देव बाप्पाने बायबलमध्ये संदेशाची जबाबदारी आपल्या हातात ठेवलेली आहे. आणि वचनात तो म्हणतो संदेश हा मनुष्याच्या इच्छेने आलेला नाही. या शब्दाने 2 पेत्र 1:21 वचनात तो आमच्याशी बोलत आहे. प्रियांनो, आता बायबलमध्ये 2 बाप्तिस्म्याचे वचन ठेवले. एक बाप्तिस्मा घ्यायला सांगितला. हे मी यूट्यूबला माझे जे संदेश आहेत प्रभूच्या आत्म्याच्या प्रेरणेने 2-3 वेळेस देव बाप्पाचा आत्मा बोललेला आहे. पण आज 2 बाप्तिस्म्याच्या वचनापैकी एकाला जास्त प्राधान्य आहे, एकाला कमी प्राधान्य आहे. हे का झालं किंवा का होत आहे हे देव बाप्पाने मला थोडक्यात दाखवलेलं आहे. आणि मी देव बाप्पाकडे मागणी केली होती, म्हणलं देव बाप्पा मला ना 2 बाप्तिस्म्याविषयी तू मला सांगितलं पाहिजे की 2 बाप्तिस्मे आहे, एक घ्यायचा, एकाला प्राधान्य एकाला एवढं प्राधान्य का नाही हे मला तू दाखवलं पाहिजे. आणि प्रियांनो, आम्ही जर देवाला पसंत पडणारी मागणी आम्ही देवाकडे करू ना तर देव बाप ती मागणी जरी ताबडतोब ऐकली नाही पण कधी ना कधी देव बाप त्या मागणीचं उत्तर दिल्याशिवाय राहत नाही. कारण आमच्या ज्या प्रार्थना आम्ही देव बाप्पाकडे करतो ना, देवाच्या इच्छेच्या प्रार्थना असल्या ना प्रियांनो, त्या प्रार्थना आमच्या धूपासारख्या देवाच्या चरणासमोर आहेत. आणि त्या धूपासारख्या असलेल्या प्रार्थनेचं उत्तर देव बाप कधी ना कधी देण्याची इच्छा प्रगट करतो. म्हणून देव बाप्पाने आम्हाला आदेश दिलाय, मागा म्हणजे मिळेल. आम्ही मागितलं ना देव बाप आम्हाला देतो, पण तो आपल्या इच्छेने देतो. आपल्या समयात आम्ही मागितलेल्या गोष्टीचं तो आम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहत नाही. येशू ख्रिस्ताला हे आपल्या समयामध्ये माहित होतं की मी जी सुवार्ता माझ्या लोकांना माझ्या समयात सांगितलेली आहे, या सुवार्तेवर माझे विश्वासणारे काही जास्त विश्वास ठेवतील. बघा, आजही प्रेषित 2:38 वचन सांगणारा सेवक जर आला तर काही विश्वासणारे मला तोंडावर म्हणले, ब्रदर येशू ख्रिस्त काय बोलला, येशू ख्रिस्ताने काय आज्ञा दिली. प्रियांनो, येशू ख्रिस्ताने जर ती आज्ञा दिली तर येशू ख्रिस्ताने दुसरी पण आज्ञा दिली. येशू ख्रिस्ताची दुसरी आज्ञा बहुसंख्य विश्वासणारे आजही पाळण्याच्या तयारीमध्ये नाही. प्रियांनो, देवाचं वचन न बदलणारं वचन आहे. आकाश पृथ्वी नाहीत तशी होतील पण माझी वचने नाहीत तशी होणार नाही. हे जे अभिवचन मत्ते 24:35 वचनात देव बाप्पाने सांगितलंय. प्रियांनो, देव बाप्पाचं वचन हे आमच्यासाठी सर्वस्वी खरं वचन आहे. ते न बदलणारं वचन आहे. म्हणून प्रियांनो, आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे की 2 बाप्तिस्म्याची वचन देव बाप्पाने ठेवले.
एका वचनात नाव सांगितलेलं नाही, एका वचनात नाव सांगितलेलं आहे. बस एवढंच फरक आहे. एक वचन जे आहे त्याच्यात नाव नाहीये, बिगर नावाचं आहे थोडक्यात समजण्यासाठी आमच्यासाठी. आणि एक वचन सांगितलं त्याच्यात नाव आहे. आज आम्हाला जर नाव नसतं तर आमची काय ओळख असते जगामध्ये? काय ओळख असते? जर आमची ओळख जगामध्ये काही राहिली नसती, मग ज्या देवाने सगळं बनवलं त्याच्या नावाची ओळख राहण्यासाठी त्याला आपलं नाव दाखवणं गरजेचं होतं का नव्हतं? का त्याने आपल्या बिगर नावाच्या यांनीच चालायला पाहिजे होतं? प्रियांनो, येशू ख्रिस्ताचं एक वाक्य किंवा एक वचन जर विश्वासणाऱ्यांना समजलं ना प्रियांनो, तर इतकी मोठी संजीवनाची लाट येईल ना. आज सेवक बघा आजही शब्द बोलतात, संजीवनाची लाट येणार आहे, संजीवन येणार आहे. प्रियांनो, देवाचं संजीवन आल्याशिवाय राहत पण नाही. परंतु देवाचं संजीवन देवाच्या इच्छेने येतं. देवाचं संजीवन माणसाच्या इच्छेने येत नाही. बघा, आम्ही निराश असलो, नाराज असलो, फार निराश फार नाराज असलो, आम्हाला त्यावेळेला कोणतीच गोष्ट चांगली वाटत नाही. काही असू दे आमचे मन, शारीरिक असो आत्मिक असो, आम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आनंद राहत नाही. आणि आम्ही शक्यतो जर बोलणारे असलो तर कदाचित बोलून जातो, मला एकटं सोडा, काही वेळ मला शांत राहू द्या, माझी मनस्थिती व्यवस्थित नाही. जेव्हा मनस्थिती माझी व्यवस्थित होईल तेव्हा मी तुमच्याशी बोलेन. काही जण बोलतात असं. प्रियांनो, शारीरिक व्यक्ती जर या गोष्टीला अशा रीतीने प्रमाणित करतो तर विचार करा प्रियांनो, देव आपल्या मनाचा मालक आहे. रेकॉर्डिंग होतील बाळ? हो. आपल्या मनाचा तो मालक आहे, त्याला काही सांगण्याचा अधिकार आहे का नाही? मत्तेय 28 अध्याय 20 वचन जर विश्वासणाऱ्यांना आत्म्याने समजलं ना प्रियांनो, तर ते वचन आत्म्याच्या प्रेरणेने आम्हाला शिकविल की त्या वचनातून येशू ख्रिस्त आमच्याशी आणि जे त्या पिढीमध्ये होते त्यांच्याशी कशा रीतीने बोललेला आहे. युगाच्या समाप्तीपर्यंत सदोदित मी तुमच्या बरोबर आहे, हे जे वाक्य येशू ख्रिस्त आपल्या मुखातून बोललाय, युगाच्या समाप्तीपर्यंत. आता हे युग आलंय ना समाप्तीच्या मार्गावर, का त्या फक्त जे त्या युगामध्ये होते त्यांच्या पुरतच ते शब्द बोललाय का येशू ख्रिस्त? येशू ख्रिस्ताला काय सांगायचं होतं प्रियांनो त्या वचनातून? की ज्यांनी ज्यांनी पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नामाने बाप्तिस्मा घेतलाय त्यांच्या बरोबर युगाच्या समाप्तीपर्यंत मी बरोबर आहे. आता जर हेच वचन येशू ख्रिस्ताला युगाच्या समाप्तीपर्यंत ठेवायचं होतं, असं जर असतं तर मग प्रेषित 2:38 वचन आणण्याची देवाला काय गरज होती का? आज काही जण म्हणतात हे वचन पेत्राने आणलंय. अरे पेत्राने जरी आणलंय, पण पेत्र कोणाचा होता? पेत्र कोणाच्या नावाने कार्य करत होता, सेवा करत होता? ती सेवा सांगा ना. येशू ख्रिस्ताची सेवा करत होता ना. बाप्तिस्मा येशू ख्रिस्ताच्या नावाने घ्यायला सांगितलंय ना त्यांनी. का तो म्हणला पेत्राच्या नावाने बाप्तिस्मा घ्या? दिले का वचनामध्ये असं पेत्राच्या नावाने बाप्तिस्मा घ्या? येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या. पिता पुत्र पवित्र आत्म्याचं नाव पेंटिकॉस्टच्या दिवशी पेत्राने सांगितलंय. आणि हे सांगण्यासाठी येशू ख्रिस्ताने 12 शिष्यांना काही गोष्टी सांगितल्या. आता काही वचन मी पटपट बोलन, कारण मुलींना शास्त्र भाग लवकर काढता येत नाही. प्रेषितांची कृत्य 1 अध्याय 4 वचनात सांगितलंय, तो आणि ते एकत्र जमले असताना त्यांनी त्यांना आज्ञा केली, येरुशलेम सोडून जाऊ नका.
तर पित्याने देऊ केलेल्या देणगीची तुम्ही वाट पहा. आता जर येशू ख्रिस्ताने युगाच्या समाप्तीपर्यंत सर्वांबरोबर राहण्याची जर इच्छा दाखवली होती, मग येशू ख्रिस्ताला प्रेषितांची कृत्य 1 अध्याय 4थ्या वचनात 12 शिष्यांना यरूशलेम मध्ये थांबवण्याची का आज्ञा दिली? 3.5 वर्ष जर हे शिष्य येशू ख्रिस्ता बरोबर होते, मग या शिष्यांमध्ये येशू ख्रिस्ताचा पावर आला नसेल का? आज बघा, आजच्या समयात एखाद्या पॉवरफुल सेवकाच्या इथं जर कुणी प्रेयरला जात असले ना, ते पण म्हणतात आमच्या जवळ ना पॉवर आलाय बरं का त्या सेवकाचा. त्यांचं वचन ऐकून त्यांचे चिन्ह चमत्कार पाहून आम्ही पण चिन्ह चमत्कार करू शकतो. आजचे काही विश्वासणारे बोलत आहे जे आत्म्याने आणि खरेपणाने देवाच्या वचनाला आपल्या हृदयात घेतात, ती तर असं बोलतात, पण जे या प्रकारे घेत नाही त्यांच्या बरोबर काय होत असेल मला सांगता येणार नाही. 3.5 वर्षे 12 शिष्य जर येशू बरोबर होते, तर हे 12ही शिष्य सामर्थ्याने भरलेले होते. येशू ख्रिस्ताचा जो पावर आहे तो काहीतरी पावर यांच्यामध्ये होता आणि त्यांनी त्यांचा पावर प्रगटही केला. कसा प्रगट केला? प्रेषितांची कृत्ये 4था अध्याय 29 ते 31 वचनामध्ये 12 शिष्यांजवळ पावर होता येशू ख्रिस्ताचा, ते त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. कारण त्यांनी प्रार्थना केली आणि म्हटले, तुझं वचन सांगण्यासाठी आम्हाला पवित्र आत्मा पाठव आणि तुझं वचन आम्हाला सांगता येऊ दे. आणि त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेत ते प्रार्थना करत होती त्या जागेमध्ये भूमिकंप झाला, असं त्या वचनामध्ये सांगण्यात आलेलं आहे. कारण शिष्यांच्या प्रार्थनेने भूमिकंप होण्यापर्यंत थांबत नव्हता. म्हणजे इतका पावर प्रेषितांमध्ये देव बाप्पाने आणलेला होता. प्रियांनो, येशू ख्रिस्त जर युगाच्या समाप्तीपर्यंत आमच्या बरोबर आहे, तर प्रेषित 2:38 वचनामध्ये पण तो प्रेषितांना म्हणाला, जे वचन तुम्ही सांगितलं तुमच्या बरोबर पण मी युगाच्या समाप्तीपर्यंत आहे. पण आज किती जण मान्य करतात? आज प्रेषित 2:38 वाल्यांना तर एकदम बाजूला काढून ठेवलंय, फेतापासून बाजूला काढून ठेवलंय. प्रियांनो, देव बाप्पाने कधीच आपल्या वचनाला एकाची आवड आणि एकाची आवड नाही असं केलेलं नाही. दोन्ही वचन देव बाप्पाचे आहेत, दोन्ही वचन देव बाप्पाच्या सामर्थ्याचे आहेत. पण आम्ही शिडीवर चढल्यावर, पहिल्या शिडीवरून दुसऱ्यावर पाय दिल्यावर आम्ही वरवर जातो ना. पुढे जर चढायचं असलं आम्हाला माडीवर, आपल्या गॅलरीत जर जायचं असलं तर आम्ही पहिल्या पायरीवर पाय ठेवल्यावर म्हणतो का आता मी डायरेक्ट वरती जाईन? म्हणता येतं आम्हाला? आम्हाला वर 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 गेल्यावर आम्ही ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी गेल्याशिवाय राहतो का? तसं प्रियांनो, पेंटिकॉस्टच्या दिवसानंतर जी अग्नीची जीभ आली, त्या अग्नीच्या जिभेने देव बाप्पाचं अस्तित्व कसं आहे ते त्या समयात पेत्राकडून प्रगट केलं. आणि पेत्राने जे सांगितलं ते आजच्या समयातले काही जण सांगत आहेत, काही जण थंडावलेत, काही जणांना वाटतं आता हे सांगणं बरोबर नाही. पण काही जण आजही पेत्राने जो पेंटिकॉस्टच्या दिवशी निरोप दिलाय तो निरोप आजही देत आहे. कारण युगाच्या समाप्तीपर्यंत येशू ख्रिस्ताने त्याच्या वचनाची सेवा होणार हे जे बोललंय ना. पण काही जण म्हणतात फक्त पिता पुत्र पवित्र आत्मा या बाप्तिस्मेवाल्यांसाठीच हे. मग प्रेषित 2:38 वचनवाल्यासाठी काय? त्यांच्यासाठी काहीच नाही ठेवलं का प्रभूंनी? तो म्हणला तर तुमच्यासाठी काहीच नाही, फक्त पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नामाने बाप्तिस्मा घेणाऱ्यांसाठीच मी सगळं ठेवलंय, तुमच्यासाठी काही नाही. म्हणून पेत्राची सावलीने आजारी लोक बरे होतील आणि झाले. हे मोठं प्रमाण देव बाप्पाला ठेवावं लागलं. का ठेवावं लागलं? कारण देव बाप्पाने आपल्या समयात पाहिलं की या वचनाची सेवा जेव्हा येईल
त्यावेळेस काही जण या वचनाला नामान्य करणार आहे. प्रियानो, पवित्र आत्म्याला दिसलं नाही असं काही नाही. पवित्र आत्म्याला सगळं चित्र दिसलं जे वचनामध्ये ठेवण्या अगोदर. पण देव बाप आपल्या मनामध्ये जी पण इच्छा, जो पण संकल्प ठेवतो, तो संकल्प तो पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. म्हणून बायबलमध्ये बोलवलेले पुष्कळ आहे, निवडलेले थोडे आहे हा शब्द ठेवावा लागला. आणि आज म्हणतो प्रभू आला ना, आम्ही सगळेजण स्वर्गात जाईल. सगळेजण स्वर्गात जाणार नाही. देवाने एवढा मोठा स्वर्ग बनवलाच नाही की अख्खे विश्वासणारे त्या स्वर्गामध्ये बसतील. स्वर्गामध्ये फक्त निवडलेले जाणार आहे. स्वर्गामध्ये फक्त निवडलेल्यांसाठी घर बनवलं आहे. आणि स्वर्गामध्ये निवडलेल्यांसाठीच फक्त स्तुती आराधनेची जागा पण देव बाप्पाने बनवलेली आहे. आता ते निवडलेले थोडे किती आहेत हा आकडा देवाचा आत्मा सांगत नाही, तर मी पण सांगू शकत नाही. पण निवडलेल्यांची संख्या जर देव बाप्पाच्या आत्म्याने थोडी म्हटलेली आहे, तर ती थोडी संख्या देवाच्या नजरेत किती आहे की देव बाप्पाशिवाय कोणाला सांगता येणार नाही. आणि जोपर्यंत निवडलेल्या प्रियजनांची संख्या देवाच्या इच्छेप्रमाणे पूर्ण होत नाही, तोपर्यंत देव बाप्पाचं वचन सांगणं थांबणार नाही. होतं का माहिती मी येणार आहे आज? होतं माहिती? प्रियनो, येशू ख्रिस्त पण असाच येणार आहे. दूतासह तो असाच येणार आहे. आमच्या ध्यानी मनी नसणार आहे. त्यावेळेला तो आम्हाला आकाशात दूतासह दिसणार आहे. किंवा काही जणांचं उचललं जाणं होणार आहे. उचललं जाणाऱ्यांमध्ये फक्त निवडलेल्या प्रियजनांना देव बाप उचलणार आहे. बोलवलेल्या एकालाही उचलणार नाही. लक्षात घ्या, निवडलेल्यांसाठीच देव बाप्पाने आपलं सर्व काही ठेवलेलं आहे बायबलमध्ये. बोलवलेल्यांना देव बाप्पाने नाकारले असं नाही, पण बोलवलेल्यांची जागा स्वर्गामध्ये नाही. त्यांना स्वर्गामध्ये देवबाप येऊ देणार नाही, कारण बोलवलेल्यांची जागा देव बाप्पाने बायबलमध्ये सांगून ठेवलेली आहे. देवाने आपलं वचन लिहिलंय ना, तर कोणाला कुठं ठेवायचं आणि कोणाला कुठं नाही ठेवायचं हे सर्व काही फिक्स केलेलं आहे. असं नाही की स्वर्ग आहे म्हणजे सगळेच जाणार स्वर्गामध्ये. सगळ्यासाठी जर स्वर्ग असता प्रियांनो, तर देवाला ही बायबल द्यायची गरज नव्हती. देवबाप म्हणला असता सगळेच स्वर्गात जाणार आहे, विश्वास ठेवा, चला स्वर्गामध्ये. पण देव बाप्पाने बायबल ज्या अर्थी आम्हाला दिलंय ना, त्या अर्थी जे निवडलेले आहेत त्यांच्यासाठी देव बाप्पाने एक विशिष्ट जागा स्वर्गामध्ये बनवली आहे. आता देवाची मालकीचं हे वचन आहे, देवाची सगळी प्रॉपर्टी आहे. कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं हे देवाच्या हातात आहे, तुमच्या आमच्या हातात नाही. देवाने जर बोलवलेले निवडलेले हे शब्द जर बायबलमध्ये आणले, तर का देवाला बोलवलेले निवडलेले हे शब्द आणण्याची गरज पडली? कारण देवाने पाहिलं आपल्या समयामध्ये की माझ्या वचनाचा विरोध होणार आहे. माझ्या वचनाच्या विरोधात काही जण चालणार आहेत हे देवाने पाहिलं आपल्या समयात. म्हणून देवाने योजना बनवली, अरे यांनी जरी विश्वास माझ्यावर ठेवलाय आणि जरी विरोध करतेत, मी यांचा आदर करीन. आणि मग त्यांचा आदराचं स्थान देव बाप्पाने वचनामध्ये सांगून ठेवलंय. प्रगटीकरण 11:2 या वचनामध्ये बोलवलेल्यांचं स्थान आहे. प्रियांनो, अंतिम समयामध्ये देवबाप आपल्या मनातल्या योजना प्रगट करणार आहे. कलसे 1:26 वचनामध्ये जे सांगितलंय ना, जे गुज युगानुयुग पिढ्यानपिढ्या गुप्त ठेविले आहे ते आता त्याच्या पवित्र जनांना प्रगट झाले आहे, ते वचन आहे. हे जे शब्द त्या ठिकाणी दिलेत ना प्रियांनो, देव आपल्या शब्दाला जाणून आहे.
देवबाप आपले शब्द पूर्ण केल्याशिवाय राहत पण नाही. म्हणून प्रियांनो, पेंटिकॉस्टच्या दिवशी आपण धरूया पेत्राच्या भाषणाला 10,000 ऐकलं. 10,000 लोकांनी विश्वास ठेवला का पेत्राच्या भाषणावर? 3,000 जणांनी ठेवला. बाकीचे म्हणले नाही, आम्हाला हे ऐकून घेतलं आम्ही, पण आम्ही करण्याच्या प्रक्रियेमध्ये उतरणार नाही. तू देवाचं सांगितलं हे आम्ही मान्य करतो, पण जे तू सांगितलं ते आम्हाला पटत नाही. कारण आम्हाला येशू ख्रिस्ताने जे सांगितलं ते जास्त पटतंय. तू सांगितलेलं आम्हाला एवढं पटत नाही, पण तू देवाचं सांगितलं हे आम्ही मान्य करतो. प्रियांनो, आज पेत्राचा काही जण स्वीकार करतात, पेत्राला आदराचं स्थान काही जण देतात, पण पेत्राने जे शब्दशः सांगितलंय ना ते काही जण आजही करत नाही. मग ते म्हणतात पेत्राने सांगितलेलं जर ऐकायचं तर मग येशू ख्रिस्ताने जे सांगितलं त्याचं काय करायचं? प्रश्न उभे केलेत. येशू ख्रिस्ताचं जर सोडलं पेत्रच ऐकलं तर येशू ख्रिस्ताचं कोण करीन? या सवालामुळं प्रियांनो, आज जगामध्ये 2 बाप्तिस्मेच्या वचनांमध्ये एकाचा स्वीकार आहे, एकाचा स्वीकार नाही. पण ज्यांना देव बाप्पाच्या आत्म्याने प्रकाशनाने दाखवलं त्या प्रियजनांनी देवाच्या आत्म्याने जे दाखवलं त्याप्रमाणे करण्याच्या प्रक्रियेमध्ये ते आजही आहेत. प्रियांनो, जीवनामध्ये फक्त आम्ही देव बाप्पाचं ऐकणं गरजेचं आहे. देव बाप्पाचं आम्ही जर ऐकलं ना, आमचं त्यामध्ये कल्याण आहे. देवाने 2 बाप्तिस्मे ठेवले तर एवढा गोंधळ आला. देव बाप्पाने 10 बाप्तिस्मेचे वचन जर ठेवले असते बायबलमध्ये तर काय झालं असतं प्रियांनो? 2 ठेवले तर एवढा गोंधळ झालाय, 10 असते तर काय केलं असतं? म्हणून देवाच्या आत्म्याने पण तोलून मापून बायबलमध्ये आपलं अस्तित्व प्रगट केलंय. एक अस्तित्व बिगर नावामध्ये आहे, एक अस्तित्व नावामध्ये आहे. म्हणून मत्ते 28:19 मध्ये देवाचं नाव नाही, पिता पुत्र पवित्र आत्मा हे शब्द आहे, पण प्रेषित 2:38 वचनामध्ये ते नाव काय आहे ते त्या वचनात सांगण्यात आलं. म्हणून देव म्हणला 2 वचन ठेवले, एक घ्यायचा. कसा घ्यायचा? हाही बाप्तिस्मा एक वेळेस झालं ना परत घ्यायचा नाही. हाही बाप्तिस्मा एक वेळेस घेतला ना परत घ्यायचा नाही. आमचं होतं 1 आणि 1 2 म्हणतो आम्ही. देव 2 नाही म्हणत. देव 1 बरोबर 1 म्हणजे एकच म्हणतो. देव 2 नाही म्हणत. आम्ही 1 प्लस 1 आमचे 2 बनतात. म्हणून आजचे विश्वासणारे म्हणतात, मी जर प्रेषित 2:38चा बाप्तिस्मा घेतला तर 2 होते. ते 1 मानितच नाही. ते म्हणत नाही की हा घेतला तर 1च राहील. ते म्हणतात 2 होतील, कारण आम्ही पहिला घेतलाय, हा घेतला तर 2 बनतील. देवाचं गणित आणि आमचं गणित याच्यामध्ये फार मोठं अंतर आहे. देवाचं वचन असं सांगतं 1 बरोबर 1 म्हणजे 1, पण आमचं गणित काय म्हणतं 1 बेरीज 1 बरोबर 2. आमचं गणित हे आम्हाला सांगतं. प्रियांनो, गणित कोणतं घ्यायचं हे आमच्यावर आहे. म्हणून शास्त्री, सदुकी, परुषी, याजक पेत्रांना बाकीच्या शिष्यांना जेव्हा त्रास द्यायचे ना, ते म्हणायचे ना येशू ख्रिस्ताच्या नावाने काही बोलू नका अथवा चिन्ह चमत्कार करू नका, तेव्हा पेत्र या ज्ञानी लोकांना म्हणायचा, आम्ही माणसाचं ऐकावे का देवाचे ऐकावे हे तुम्ही ठरवा आणि आम्हाला सांगा. पण त्यांना याचं उत्तर पेत्राच्या एवढ्या वाक्याचं देता येत नव्हतं. का देता येत नव्हतं? कारण पेत्र जे सांगत होता ते देवाचं सांगत होता. पेत्र काय आपल्या मनाचं थोडी सांगत होता. पण शास्त्री, सदुकी, परुषांना भीती वाटत होती की जर यांची सेवा अशी वाढत गेली तर सर्वजण येशू ख्रिस्ताचे अनुयायी होतील आणि मग येरुशलेम मध्ये जिकडं पाहावं तिकडं येशू ख्रिस्ताचेच अनुयायी आम्हाला दिसतील. या भीतीपायी हे शास्त्री, सदुकी, परुषी, याजक लोक
या 12 शिष्यांना नेहमी अडथळे आणायचे आणि त्यांना धमक्या द्यायचे की येशू ख्रिस्ताच्या नावाने काही बोलू नका अथवा त्याच्या नावाने चिन्ह चमत्कार करू नका. पण 12 शिष्यांची सेवा थांबली का? थांबली का? वचन सांगतं का की यांच्या धमक्यांनी 12 शिष्यांनी सेवा करणं सोडून दिलंय का वचनामध्ये कुठं? प्रियांनो, 12 शिष्यांनी जर ऐकून तसं केलं असतं तर आज आम्ही ख्रिस्तामध्ये दिसलो नसतो. थोमा जर केरळमध्ये आला नसता तर आम्हाला ख्रिस्त समजला नसता. प्रियांनो, देवाचं वचन कधी थांबत नाही. देवाचं वचन वाढणार आहे आणि आशीर्वाद देणार आहे. जसं शिडीवरून आम्हाला वर जाता येतं, जसं आम्ही वर जाऊ तसं आम्हाला ज्या ठिकाणी जायचंय त्या ठिकाणापर्यंत आम्ही खात्रीने जाऊ याची आम्हाला खात्री असते. तसं प्रियांनो, देवाचं वचन आम्ही जर आत्मसात केलंय तर हे वचन आम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे. या स्वर्गाची वाट दाखवणार हे देवाचं वचन आहे. म्हणून देवाच्या वचनाचा विरोध करणं हे आमच्यासाठी योग्य नाही. बायबलचा आत्मा कुठंच सांगत नाही तुम्ही बायबलच्या वचनाला दोष लावा. दिलंय का वचन बायबलमध्ये? दिलंय का रेफरन्स कुठं की मी हा रेफरन्स सांगतो? इथं सांगितलं देवाने की वचनाला दोष लावा. दाखवा रेफरन्स मला बायबलमध्ये. जर देवाने बायबलच्या वचनाला दोष लावायची मान्यता दिलेली नाही तर आम्ही वचनाला दोष लावणं सोडून देणं यामध्येच आमचं कल्याण आहे. देवाने कधीच बायबलच्या वचनाला दोष लावा हे मान्य केलेलं नाही प्रियांनो. पण आजच्या समयापर्यंत आम्ही बघतो की बायबलच्या एका वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया चाललेली आहे. कधीतरी देव बाप्पाने आणखी मला प्रकाशन दाखवलं तर 2 बाप्तिस्म्याचं जे काही आहे देव बाप्पाच्या मनामध्ये ते जर देव बाप्पाने भाकीत केलं तर ते पण मी आपल्याला सांगन. पण जेवढं देव बाप्पा आज बोललाय त्या वचनाप्रमाणे प्रियांनो, योहान 14वा अध्याय 16व्या वचनामध्ये दुसरा काहीवारी हा जो शब्द देव बाप्पाने ठेवलाय, पहिला काहीवारी जर आला होता तर दुसरा काहीवारी पाठवण्याची देवाला का गरज पडली? एका काहीवारीने देव बाप का संतुष्ट झाला नाही? हे देवाचे विचार आहेत प्रियांनो. दुसरा काहीवारी देवाने का पाठवलं ना? देवाचं जे थांबलेली सेवा, देवाच्या मनामध्ये असलेल्या योजना या दुसऱ्या काहीवारीने पेत्राच्या मुखातून प्रगट केल्या. आणि जे पेत्रच ऐकतील मग मत्ते 16वा अध्याय 18-19 वचनाप्रमाणे त्याला जर स्वर्गाचा अधिकार दिलेला आहे, पृथ्वीवर जर आम्ही पेत्राचा आदर सन्मान केला, त्यांनी सांगितलेल्या निरोपाचा आदर जर केला तर स्वर्गाच्या दरवाजावर जो पेत्र उभा आहे तो पेत्र आमचाही आदर करील, आम्हाला आत पाठवेल. पण आम्ही जर पेत्राचा निरोप ऐकला नाही तर पेत्र म्हणून बाजूला थांबा, प्रभू येईल तुम्हाला काही विचारेल, तो जर मला म्हणला आत सोडा यांना तर मी आत सोडेन. जर प्रभू नाही म्हणला तर तुम्हाला आत येता येणार नाही. प्रियांनो, स्वर्गाचा सर्व अधिकार पेत्राला देण्यात आलेला आहे. पेत्र साधारण व्यक्ती नाहीये. पण आज काही जणांना माहीतच नाही स्वर्गाचा अधिकार कुणाला दिलाय. आज सर्वजण म्हणतात स्वर्गाचा अधिकार येशू ख्रिस्ताला आहे. येशू ख्रिस्ताने स्वर्गाचा अधिकार आपल्या जवळ ठेवला नाही. स्वर्गामध्ये जे येणार आहे त्यांची स्तुती आराधना ऐकण्याचं देव बाप्पाने मान्य केलंय. पण स्वर्गात गेल्याची प्रक्रिया पेत्राने जे संदेश सांगितला त्या संदेशाचा आम्ही जर आदर सन्मान केला तरच आम्हाला स्वर्गामध्ये येण्याची एंट्री आहे. प्रियांनो, पेत्राला फार मोठा पावर देव बाप्पाने दिलाय. येशू ख्रिस्ताजवळ प्रगटीकरण 1 अध्याय 18वं वचन ही चावी येशू ख्रिस्ताजवळ आहे. पेत्राजवळ स्वर्ग राज्याची चावी आहे. आणि ज्याला जी चावी दिली जाते ती फक्त खिशात ठेवण्यासाठी दिली जात नाही, त्या चावीचा वापर करण्यासाठी दिला जातो. आता जर स्वर्गाचा सगळा अधिकार
पेत्राला दिलाय तर मग पेत्राने जे सांगितलं ते आम्हाला ऐकणं भाग आहे. त्याचं जर ऐकलं नाही तर तो म्हणून पृथ्वीवर तुम्ही ऐकलं नाही माझं. प्रभू येईन, तुमचा न्याय करीन, मग तुम्हाला जे काही प्रभू सांगन त्याप्रमाणे मी करीन. म्हणून प्रियांनो, पेत्राला या समयामध्ये तरी आम्ही सन्मान देणं गरजेचं आहे. पेत्राने जी पण सेवा केली ती प्रभूचीच केली. पेत्राने स्वतःची सेवा केली नाही, प्रभूची सेवा केली. पण प्रभूच्या आत्म्याने जशी करायला सांगितली ती सेवा पेत्राने केली. हे काही जण मान्य करतात, काही जण आजही भ्रमामध्ये आहेत, विचारात आहेत, घोटाळ्यात आहेत, अन्य कशा कशामध्ये आहे. म्हणून सर्वांचं सोल्युशन, उपाय एकच आहे. विश्वासाने प्रार्थना करा, देव बाप्पाला विचारा, देव बाप्पा मला तुझ्या वचन आत्म्याने आणि खरेपणाने तू मला समजावून सांग. विश्वासाची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते, असं याकोबाच्या पत्रात आम्ही वाचतो. म्हणून प्रियांनो, 2 बाप्तिस्म्याच्या वचनाने गोंधळून जाण्याची गरज नाही. 2 बाप्तिस्म्याचे वचन देवाने काय ठेवले हे विचारण्याचं तुम्हाला आम्हाला अधिकार आहे. म्हणून वचनात मत्ते 7:7 मध्ये सांगितलंय, मागा म्हणजे मिळेल. आम्ही जे मागायचं ते नाही मागत, आम्हाला हे देन ते देन, असं कर तसं कर, याच्यातच आमच्या आजच्या प्रार्थना चालल्यात. पण जे देवाच्या पसंतीचं आहे ते आम्ही देवाकडे मागतच नाही. 2 बाप्तिस्म्याविषयी जो कोणी विश्वासाने देव बाप्पाला म्हणन, देव बाप्पा मला या 2 बाप्तिस्म्याचा अर्थ खरा तू सांग, देव बाप्पाचा आत्मा तो अर्थ सांगितल्याशिवाय राहणार नाही. प्रियांनो, देवाच्या आत्म्याने सांगितलेला अर्थ खरा आहे. आम्ही जे काय ऐकलंय, जे काय आम्हाला माहीत झालंय ते देवासमोर आणणं पण तितकंच गरजेचं आहे. म्हणून देवाकडून आलेला निरोप आणि माणसाकडून आलेला निरोप याच्यामध्ये अंतर आहे. म्हणून पाऊल पण आपल्या शुभवर्तमान काळामध्ये म्हणला, मी बुद्धीचा संदेश देईन, मी आत्म्याचा संदेश देईन. प्रियांनो, आत्म्याचा संदेश आम्हाला स्वर्गात घेऊन जाण्यासाठी नेहमी तयारी दाखवतो. बुद्धीचा संदेश आम्हाला प्रभू समोर न्यायासाठी उभा राहण्याची प्रक्रिया दर्शवतो. म्हणून प्रियांनो, काय घ्यायचं काय नाही घ्यायचं हे तुमच्या आमच्या जवळ आहे. म्हणून एदेन बागेपासून देव बाप्पाने आदामाला जो अधिकार दिला होता तोच अधिकार आम्हाला पण आहे. काय घ्यायचं काय नाही घ्यायचं हे ठरवणं आजही आमच्या हातात आहे. देव बाप्पाने जर ठरवलं असतं ना की हे सर्व माझ्या हातात घ्यायचं, तर आम्ही तेच केलं असतं जे देव बाप्पा आम्हाला सांगतो. पण देव बाप्पाने सर्वस्वी काय करण्याचं काय नाही करण्याचा अधिकार आमच्याकडे ठेवला. म्हणून आम्हाला जो अधिकार देवाने दिलाय त्या अधिकाराला आम्ही योग्य प्रकारे वापरणं गरजेचं आहे. देवाच्या वचनाला आत्म्याप्रमाणे समजणं गरजेचं आहे. देवाच्या वचनाला, आत्म्याच्या वचनाला बुद्धीने समजणं महत्वाचं नाही. आत्मा कधी आत्म्याच्या विरोधात बोलणार नाही, हे वचन योग्य नाही, हेच वचन योग्य आहे. आत्मा कधीच अशी भाषा बोलणार नाही. पण आम्ही म्हणतो हे वचन माझ्यासाठी नाही, हे वचन मी मानणार नाही, हे वचन मी पाळणार नाही, या वचनाकडे मी लक्ष देणार नाही. मग या वचनाकडे लक्ष कोण देणार आहे? स्वर्गदूत लक्ष देणार आहेत का त्या वचनाकडे? प्रियांनो, वचन आमच्यासाठी देवाने दिलंय, आम्हाला ते कळत नाही, आम्हाला त्याचा अर्थ माहित नाही. म्हणून आम्ही एकाला धरतो आणि एकाला सोडतोय. ही प्रक्रिया आजही चालली. म्हणून प्रियांनो, ज्यांच्यापर्यंत हा निरोप येईल, ज्यांना हे ऐकलं जाईल, त्यांना देव बाप्पाकडून एक आमंत्रण देव बाप देत आहे की ऐकून शहाणे व्हा. कारण नीतिसूत्र सांगितलंय, जो ऐकून शहाणा होतो तो देव बाप म्हणतो हा हुशार आहे. देवाच्या नजरेमध्ये आम्हाला हुशार बनायचंय प्रियांनो. माणसाच्या नजरेमध्ये हुशार होऊ नका. देवाच्या नजरेमध्ये हुशार झाले ना, देव बाप आशीर्वाद दिल्याशिवाय
राहणार नाही. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन. चालू राहू द्या, बंद करू. डोळे बंद करा. काही सेकंद आपण शांत राहू प्रियांनो. मग आपण प्रार्थना करू. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा, उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा, उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा, उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद, कोटि कोटि स्तुति धन्यवाद, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। होय माझ्या बापा, तुझ्या पवित्र नावाला आम्ही धन्यवाद देतो, तुझ्या नावाला उंचावतो. स्वर्गीय बापा, आज बऱ्याच महिन्यानंतर या परिवाराची तुम्हाला आठवण करून दिली माझ्या बापा. स्वर्गीय बापा, या पृथ्वीवरचा प्रत्येक मनुष्य, प्रत्येक परिवार तुझा आहे माझ्या बापा. तुला कोणत्याही परिवारात जाण्याचा अधिकार आहे माझ्या बापा. तुला कुठेही जाण्याची बंदी नाहीये माझ्या बापा. स्वर्गीय बापा, सेवकांना त्यांनाच तू सांगतो जे ऐकणारे आहेत, करणारे आहेत माझ्या बापा. ज्यांना तू खरोखर माझ्या बापा आजही सेवेमध्ये उपयोगात आणतो, त्यांच्याकडून तू आजही आपल्या मनातल्या गोष्टी त्यांना सांगत आहे. पण तुला जेवढं सांगायचं आहे तेवढं तू सांगतो, कारण तुला माहित आहे किती बोलल्याने, किती सांगितल्याने कोणाला किती कळणार आहे. स्वर्गीच्या देवा, तू आपली सेवा आपल्या इच्छेने आपल्या सेवकाकडून करून घेणारा देव आहे. कारण तुला जे काही योग्य वाटतं ते तू केल्याशिवाय राहत नाही माझ्या बापा. आज या परिवाराची तुम्हाला आठवण दिली, यासाठी धन्यवाद माझ्या बापा. या परिवारातले सर्व लहान थोर प्रियजन तुझ्या कृपेच्या हातात देतो. प्रत्येकांना आशीर्वाद दे माझ्या बापा. प्रत्येकांच्या द्वारे तू आणि तू उंचावला गौरविला जा माझ्या बापा. तुझी कृपा आणि दया प्रत्येकावर राहू दे माझ्या बापा. हे घर, ही जागा सदैव आशीर्वादाने भरलेली ठेव. प्रभूची शांती या जागेत राहो. या घरातल्या तेला, मिठा, पिठाला आणि सर्व वस्तूंना तू आशीर्वाद दे माझ्या बापा. या घराच्या सभोवती तुझे दूत यांच्या रक्षणासाठी सदैव तू उभे कर, अशी ही प्रार्थना करतो.
आज आपल्या दासाला या ठिकाणी येऊन वचन सेवा आणि प्रार्थना दोही सेवा करण्याची पुन्हा एकदा संधी दिली, यासाठी धन्यवाद. मान सन्मान गौरव सर्व माझ्या बापा मी तुला देतो. धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावानं मागतो म्हणून तो ऐक माझ्या बापा. आमेन. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव यापाय बदलण्याचं, तुझे राज्य, तुझे स्वर्गात तसे पृथ्वी, तुझे इच्छेच्या मानव आमची सामाव दे, तुझे आमच्या करतो तर तुझा आपला परिश्रम कर आणि आम्हाला कशा नकोस कारण की या समता आणि गौरव ही सेवा काय तुझी आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय. प्रभु ईश्वर की जय. प्रभु ईश्वर तुझे करायचं. आमेन. बंद कर बा.